पूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमतची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक 11 मे 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता कारखाना साईटवर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाशजी दांडेगावकर हे होते, तर उपस्थित सर्व सन्माननीय सभासदांचे स्वागत कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष माननीय श्री शहाजीराव देसाई यांनी केले। वसमत विधानसभेचे आमदार तथा कारखान्याचे संचालक माननीय श्री राजूभैया नवघरे यांनी प्रास्ताविक केले आणि कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी टोकाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदा तालुका वसमत हा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेणे तसेच कॉम्प्रेट्स बायोगॅस CBC प्रकल्प उभारणीसाठी विचारविनिमय करून निर्णय घेणे तसेच केंद्र शासनाचे धोरणाप्रमाणे धान्यावर आधारित ग्रेन बेस आसवनी प्रकल्पाचे आधुनिकीकरण करणे याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे इत्यादी विषय सभेसमोर ठेवण्यात आले। अध्यक्ष महोदयाच्या आव्हानानंतर सन्माननीय सभासदांनी आपापले मत व्यक्त केले व सखोल चर्चेनंतर सभेने वरील तिन्ही विषयांना बहुमताने मान्यता दिली। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर, आमदार राजूभैया नवघरे, माजी आमदार पंडितराव देशमुख, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अंबादासराव भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलराव कदम, कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष शहाजीराव देसाई, कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, शेतकरी बंधू, तोड वाहतूक ठेकेदार व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनील दळवी यांनी सर्वांचे आभार मानले। महाराष्ट्र TV एक्सप्रेस प्रतिनिधी विद्या इंगोले वसमत।